गुरुजी नमस्कार. नमस्कार. मी श्री आणि ही माझी बायको तन्वी. आम्ही मुंबईतून आलोय आणि हे जे इथलं देवस्थान आहे, श्री गुरूंची महती आहे, दत्तांचा अवतार आहे, याबद्दल आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. औदुंबर हे दत्तक्षेत्रापैकी एक प्रमुख स्थान आहे. म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ हा पहिला अवतार झाला, त्यानंतर दुसरा अवतार झाला तो श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा. त्यांचं जन्मस्थान हे लाडकारंजा इथं त्यांची वयाच्या 7व्या वर्षी मौंजीबंधन झालं आणि मौंजीबंधन झाल्यानंतर त्या काळी वेद अध्ययन करण्याकरता सर्व मुलांना त्या काळच्या मौंजीबंधनानंतर आपल्या गुरुगृही जावं लागायचं. त्याकरता ते काशी क्षेत्री गेले प्रथम. तिथं त्याने त्यांच्या गुरूंच्याकडनं म्हणजे त्यांचे गुरु कृष्ण सरस्वती यांच्याकडून त्यांनी सर्व वेदाध्ययन केलं आणि संन्यास दीक्षा त्यांनी घेतली त्यांच्याकडून. म्हणजे कृष्ण सरस्वतीने त्यांची जी त्यांच्या अंगी असलेल्या अद्भुत अचाट सामर्थ्यानं आणि योग सामर्थ्यानं जाणलं की हा मुलगा जगाचा उद्धार करेल, म्हणून त्यानं संन्यास दीक्षा दिली. संन्यास दीक्षा घेतल्यानंतर त्या संन्याशांचं कार्य काय असतं की त्याने एकाच ठिकाणी राहायचं नसतं, तर आपला धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता भारत भ्रमण करायचं असतं, म्हणजे जगभर फिरायचं असतं या धर्माबद्दल, हिंदू धर्माबद्दल, संन्यास धर्माबद्दल माहिती देण्याकरता. तर ते फिरत करत औदुंबर या क्षेत्री आले आणि मग त्यानंतर काय झालं, हे क्षेत्र उदयाला आलं, लोकांना माहिती आलं कोणतरी अवतारी पुरुष इथं आहेत नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या रूपानं. मग लोक दर्शनाला यायला लागले, त्यांच्या साधनेत किंवा ह्याच्यात म्हणा व्यत्यय म्हणा. आणि त्या दरम्यान त्यांचा चातुर्मासही संपत आला होता, म्हणून महाराजांनी काय सांगितलं की पादुका रूपानं माझं निरंतर इथं वास्तव्य राहील, की माझी पादुकांची पूजा करा, म्हणजे तुमचा जन्म सफळ संपूर्ण होईल. वा वा वा, खूप खूप आभार. तुम्ही अतिशय सुंदर माहिती आम्हाला सांगितलीत आणि या माहितीमुळं खरं तर अनेक गोष्टींचा उलगडा सुद्धा झालेला आहे. त्यामुळे खूप खूप आभार, मनापासून धन्यवाद.